कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या पोटात पोरगी होती ना, म्हणूनच गर्भपात केला। तुला लाज वाटते काय बोलताना? अगं तू स्वतः एक मुलगी आहेस ना, मग पोटातल्या पोरीचा जीव घेतलास तू आणि तुझ्या कुटुंबातल्या माणसांनी एका निष्पाप बाळाचा बळी घेतलाय। कळतंय का? पोटात मारून टाकलेस तू बाळाला। अहो पण मॅडम, मी एकटीने नाही ठरवलं। तू विरोध नाही केलास? माझ्या विरोधाचं कोण ऐकतंय? हो की नाही मला उत्तर दे। विरोध केलास की नाही? नाही। आजूबाजूला बघ पूजा, हे बघ, त्या आजी बघ, त्या सरपण गोळा करतायत का? त्यांच्या घरात सगळ्यांना जेवण मिळावं। त्या दुसऱ्या आजी बघ पाणी आणतायत, घरच्यांसाठीच ना त्यांच्या। पूजा अगं त्या पोरी बघ, त्या दोन पोरी चिंचा तोडतायत। तुझ्या लक्षात येतंय का? आपल्या आजूबाजूला पोरी आहेत। सगळ्या समाजाने हा बदल स्वीकारलाय, पण तू आणि तुझ्या घरच्यांनी नाही। घर सांभाळायला, संसार सांभाळायला पोरी पाहिजे ना। मग स्वतःच्या पोटात जर का पोरगी वाढत असेल तर ती का नको? मुली आहे म्हणून समाज आहे, कळतंय का तुला? अगं पोरी संसार सांभाळतात, कर्तृत्वानं आई वडिलांचं नाव मोठं करतात, सगळं करतात, मुलांच्या बरोबरीने, किंबहुना मुलांपेक्षा जास्त। मग आपण मुलींना कमी का समजतो? आणि तू तर एक स्त्री आहेस ना, तरी पण पोटातल्या मुलीचा जीव घेतलास तू का? मॅडम माझी खरंच चूक झाली, मला माफ करा मॅडम। साहेब तुम्ही तरी सांगा ना। आम्हाला एक सांगा, हा निर्णय कोणी घेतला? आमच्या घरच्यांनी। म्हणजे बोल स्पष्ट बोल, आता सगळं सांग। मॅडम आमच्या घरात सगळे निर्णय सासूबाईच घेतात। मला पहिला पोरगाच आहे आणि त्याच्या वेळी पण। एक मिनिट, म्हणजे तेव्हाही तू चाचणी केली होती? आणि जर तेव्हा मुलगी हे कळालं असतं तर तेव्हाही तू? हो, आमच्या ह्यांचं पण काही चालत नाही सासूबाईंपुढे। किती शिकली आहेस ग? शिक्षण काय तुझं? 12वी पास। वा, एवढं शिक्षण आहे तरी काय उपयोग येते हा? हो मॅडम, घरात जरा बी काय झालं ना, सासूबाई माहेरी धाडण्याची धमकी घालते ती। अगं मग जायचं की माहेरी? त्या पोटातल्या पोरीचा खून करण्यापेक्षा माहेरी जायचं। नुसतं म्हणायचं मुलगी शिकली, प्रगती झाली, गाड्यांच्या मागे नावं लिहायची आणि गावभर मिरवायचं फक्त। पण अंधारात पोरी ना करायच्या। काय अर्थ आहे या सगळ्याला? खरंच मला माफ करा। अहो आम्हाला तुरुंगात नका पाठवू, सांगा ना यांना। हे बघ, तुला तुरुंगात जावंच लागेल। आणि तुम्ही हे गाव सोडून निघून गेलात, अख्खं घरदार सोडून जरी निघून गेलात ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी कलेक्टर आहे। पण जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुम्हाला वाचवू शकतो। अजून काय सांगू साहेब? मला एक सांगा, गर्भलिंग निदान चाचणी कुठे केली? इथे की साताऱ्याला? हा, एका ॲम्ब्युलन्स मध्ये। काय? एक ॲम्ब्युलन्स येते आणि त्याच गाडीत मशीन असते। ती मशीन मुलगा आहे का मुलगी ही बघायची, आणि जर मुलगी असली ना तर तोच माणूस गोळ्या पण देतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।